या पटकन घर वालों शॉर्ट्स लिया बोर हो गए तुम अकेले बोर हो गए तो नीचे आ रहे क्यों नहीं आ रहे क्यों चला अपन पीछे चलो चला चला अपन वरती आवडलं मला तुमचं चला चला अरे बाकी चला आपण मी दोन दाबलं होतं मध्येच तुम्ही दाबला साहेब साहेब इकडे चला चला या सर्वांचे आमच्या परिवारातर्फे खूप खूप असे अभिनंदन करतो आणि आभार मानतो. त्याला जास्त भाव चढू नका. मी तुला देतो थांब 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 हा खाऊन टाक सगळा खाऊ घाल बेटा नाही मला नको थोडंसं मी घेतो थँक्यू बेटा थांब एक मिनिट घ्या काका काका तुमच्या काका जास्त तिकडे दे समोर दे घ्या सर तुला जास्त नाही खाऊ साहेबाला दे सर हे घेऊ दे घेऊ आपण खायला तुझा छत्रपती संभाजीनगर पोलीस अरे इकडे पुढे येतो तुम्ही साहेब त्याला जास्त बर्डन नका करू पाहिजे यांना त्याचा चेहरा सर याला आधी जास्त बर्डन नाही याला बाहेर चालेल दिला नाही अगोदर द्यायचा कोण राहिलं एक सॉरी सर्वांना नमस्कार. आपल्याला माहिती आहे की काल आपल्या शहरामध्ये साधारणतः 8:45च्या सुमारास पुंडलिकनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये N4ला सुनील भाऊसाहेब तुपे यांचा मुलगा चैतन्य तुपे याचं एका मारुती बलवणे गाडीमध्ये अपहरण करण्यात आलेलं होतं. अपहरण केल्यानंतर त्यांनी ताबडतोब पोलीस स्टेशनला जाऊन माहिती दिलेली होती. पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकाऱ्यांनी आमच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सगळ्यांना त्याची कल्पना दिली आणि मी नुकताच घरी गेलेलो होतो. माझे अधिकारी पण त्यावेळी माझ्या कार्यालयात उशिरापर्यंत होते आणि मी सगळ्या अधिकाऱ्यांना कार्यालयात बोलवून घेतलं. गेल्या 3 दिवसापासून आपल्याला माहिती आहे की आमच्याकडे नार्कोटिक्सचा मोठ्या प्रमाणात ड्राईव्ह अँटी नार्कोटिक्सच्या संदर्भात रेड घेण्यात तो चालू आहे.
त्याच्यामध्ये आम्ही सर्व पोलिसांच्या डिटेक्शनच्या ब्रांचेसचे अधिकारी आणि सर्व अंमलदार या ठिकाणी आम्ही एकत्रित केलेले आहेत आणि त्याची प्रभावी कारवाई आपल्याकडे शहरामध्ये चालू आहे. आणि त्या अनुषंगाने आम्हाला मोठ्या प्रमाणात ते आमचे अधिकारी आणि कर्मचारी, त्याचबरोबर आमचे क्राईम ब्रँचचे सर्व अधिकारी, अँटी नार्कोटिक सेल, EOWचे अधिकारी, सायबर सेलचे अधिकारी सगळ्यांना बोलवण्यात आलं. आणि त्याप्रमाणे त्वरित आपण जी माहिती मिळाली होती प्राथमिक की आरोपी 2 ते 3 आहेत आणि त्यांनी ज्यावेळी चैतन्य बाहेर सायकलवरती वडिलांबरोबर फिरत होता त्यावेळी त्याचं अपहरण करून गाडीमध्ये घालून त्याला घेऊन गेलेले आहेत. आमच्याकडे CCC आपल्या स्मार्ट TVचे, स्मार्ट कॅमेराचे आपले सर्व सिस्टीम आहे. त्या अनुषंगाने आम्ही सर्व पडताळणी चालू केली. शहरात आम्ही सर्व अधिकाऱ्यांनी ताबडतोब नाकाबंदीचं आयोजन केलेलं होतं. आमचे ट्रॅफिकचे अधिकारी, पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, सर्व DCP, ACP, सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ट्रॅफिक ब्रँच, त्यानंतर ATV, ATC आणि सर्व ब्रँचेस सर्व रस्त्यावरती उतरलेल्या होत्या. आणि सर्वांची म्हणजे आमच्या आयुक्तालयामध्ये पोलीस आयुक्तापासून तो खालच्या आमच्या कॉन्स्टेबल अंमलदारापर्यंत 100% अधिकारी आणि जवान सगळे रस्त्यावरती होते. RCPचा देखील आम्ही त्याच्यामध्ये करण्यात आला आणि त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू झाला. साधारणतः 1 तासाभराने गुन्हेगारांनी 2 कोटी रुपयाची खंडणी मागण्याकरता फोन केला त्यांच्या मोबाईलवरती, कारण की चैतन्यला घरात त्याचे वडील, त्याचे आजोबा आणि त्याच्या आईचा नंबर पाठ होता. आणि त्याच्यानंतर फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला 2 दिवसानंतर, त्यांनी हिंदीत भाष्य केलेलं होतं की 2 कोटी रुपये आपण आम्हाला द्यावे आणि तुम्हाला 2 दिवसानंतर चैतन्य मिळेल अशा प्रकारे. आणि जी प्राथमिक माहिती होती त्या अनुषंगाने आमच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केलेला होता. मी सर्व आपल्या नांदेड रेंजपासून नाशिक रेंज, त्याचबरोबर आपल्या विदर्भातील रेंजच्या सर्व IGंशी मी बोललेलो होतो. जवळपास 15 ते 20 जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्याशी मी स्वतः वैयक्तिकरित्या संपर्क साधलेला होता. जे आपले चैतन्याचे वडील आहेत आणि इतर नातेवाईक यांच्याबरोबर ते आम्ही CP ऑफिसमध्ये बऱ्यापैकी माहिती घेऊन ती आमच्या गाडीचं वर्णन, चैतन्याचं वर्णन, त्याचे फोटो आम्ही सगळ्या WhatsApp ग्रुपवरती आणि सर्व ठिकाणी त्वरित पाठवलेले होते. आणि जास्तीत जास्त प्रयत्न चाललेला होता की चैतन्याला लवकरात लवकर आपण कसा त्या आरोपींच्याकडून त्याची सुटका करून घेण्यात येईल. या अनुषंगाने रात्रीच्या वेळी त्या आरोपी जात असताना त्यांचा जवळपास 2-2:30च्या सुमारास भोकरदाच्या इथं एक अपघात झाला. आणि आम्हाला रात्री ती माहिती मिळाली पहाटेच्या सुमारास. त्यावेळी आमचे सर्व अधिकारी त्या ठिकाणी त्वरित आम्ही रवाना केले. आणि कारण की स्थानिक पोलीस स्टेशनला देखील आम्ही अलर्ट केलेलं होतं तिकडे. आणि तो एक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेला होता. बाकीचे आरोपी तिथून चैतन्याला घेऊन पळून गेलेले होते. त्यावरती जो काही माहिती होती, कारण की तो जखमी होतो तो काही विशेष माहिती पुरवत नव्हता, तरी देखील बाकीची जी काही प्राथमिक माहिती होती त्याच्यावरती आमच्या क्राईम ब्रँचचे PI गुरमे, अँटी नार्कोटिक सेलच्या PI बागवडे, त्याचबरोबर आमचे सर्व इतर अधिकारी यांनी त्वरेने कारवाई करून आज जवळपास अजून 24 तास देखील घटनेला व्हायचे आहेत. परंतु त्याच्यापूर्वी आम्ही 5 आरोपींना त्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे. पहिला आरोपी आहे हर्षल पंढरीनाथ शेवत्रे, वय 21 आहे, हा राहणार ब्रह्मपुरी, जाफराबाद जिल्हा जालना. दुसरा आरोपी आहे जीवन नारायण शेवत्रे, वय 26, राहणार ब्रह्मपुरी, जाफराबाद जिल्हा जालना. तिसरा आरोपी आहे प्रणव समाधान शेवत्रे, वय 19, ब्रह्मपुरी, जाफराबाद जालना. हा इंजुर्ड होता त्याच्यामध्ये अपघातामध्ये. शिवराज उर्फ बंटी विलास गायकवाड, वय वर्ष 20, आळंद तालुका जाफराबाद जिल्हा जालना. 5वा आरोपी आहे कृष्णा संतोष पठाडे, वय 20, ब्रह्मपुरी, जाफराबाद जिल्हा जालना. हे सगळे आरोपी हे जालना जिल्ह्यातले आहेत. प्राथमिक माहिती त्यांच्यावरती काही क्रिमिनल रेकॉर्डचे नाही आहे. त्यातले काही आरोपी, एक आरोपी हा TV सेंटरला इथे आपल्याकडं स्पर्धा परीक्षेची तयारी देखील करता आलेला होता, अशी पण प्राथमिक माहिती आहे. सविस्तर त्याच्यामध्ये तपासांती बऱ्याचशा बाबी पुढे येतील. ह्यांनी एका बिहारच्या एका व्यक्तीची देखील यामध्ये त्यांनी मदत घेतलेली होती आणि त्यांनी वेपन देखील या गुन्ह्यामध्ये एक त्यांच्याकडं आहे अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे. त्याच्यामुळं जो 6वा आरोपी आहे त्याच्याबद्दल देखील आमचा तपास चालू आहे. त्याची माहिती आमच्याकडे डिटेल आहेत आणि वेपनचा देखील आमचा शोध चालू आहे. अशा प्रकारे आत्तापर्यंत एकूण 5 आरोपी, याच्यात 6 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. 5 आरोपी हे आपल्या ताब्यामध्ये आलेले आहेत.
माहिती मिळाल्यानंतर आमच्या अधिकाऱ्यांनी ज्यावेळी चैतन्य हा जो आरोपी मिळत होते, जवळपास आपण 4 आरोपी घेतल्यानंतर देखील चैतन्य मिळाले नव्हतं. शेवटी एका आरोपीसोबत तो कोणत्या एका माहिती मिळालेली होती की एका शेतामध्ये हे लपून बसलेले आहेत एका ठिकाणी. आमचे अधिकारी त्या ठिकाणी व्यवस्थित योग्य पद्धतीने पोचले आणि त्यांच्यावरती झडप घालून त्यांनी आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि चैतन्याची सुटका करून घेतलेली आहे. चैतन्याला विश्वास वाटावा म्हणून त्यांनी त्याला विश्वासात घेऊन त्वरित त्याच्या वडिलांशी त्यांचं बोलणं देखील करून दिलेलं आहे. या संपूर्ण घटनाक्रमामध्ये आमचे जवळपास 30 अधिकारी, 150 अंमलदार आणि यांची आम्ही 20 पथकं काल रात्री तयार केलेली होती की जी जालना जिल्ह्यामध्ये, बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये फक्त आरोपीच्या शोधाकरता कार्यरत होती. ह्याच्यामध्ये प्रामुख्याने या व्यतिरिक्त सर्व आमचे DCP, ACP, PI त्यांच्या पद्धतीने शहरातील जे काही गुन्हेगार आहेत, क्रिमिनल्स आहेत, त्यांचा देखील शोध आणि त्यांच्या मागावरती होते. या सर्व कारवाईमध्ये आमचे प्रामुख्याने PI क्राईम ब्रँचचे संदीप गुरमे, अँटी नार्कोटिक्स सेलचे गीता बागवडे, त्याचबरोबर API विनायक शेळके, API महाडुंगे कदीर देशमुख, PSI विशाल बोडके, PSI संदीप सोळंकी, PSI संदीप शिंदे, PSI प्रवीण वाघ, त्याचबरोबर पोलीस स्टेशनचे देखील DBचे काही अधिकारी आमचे या ठिकाणी त्यानिमित्त आले होते. त्याच्यामध्ये PSI अर्जुन कदम, प्रमोद देवकाते, गणेश केदार, त्यांच्यासोबतचे अंमलदार या सगळ्यांनी ह्याच्यामध्ये प्रचंड मेहनत घेतलेली आहे. मला असं वाटतं गेल्या 24 तासामध्ये माझ्यापासून ते आमच्या सर्व ब्रांचेस आणि पोलीस स्टेशनचे एकही अधिकारी किंवा कर्मचारी काल रात्रीपासून कोणी झोप घेतलेली नाही आहे. अथक परिश्रम करून आणि अतिशय कष्ट घेऊन आमच्या अधिकाऱ्यांनी जी काही माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे त्यांनी हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. त्याच्यामध्ये पोलीस अधीक्षक जालना श्री बन्सल यांचे देखील मी आभार मानेन, कारण की त्यांनी देखील त्याच्यामध्ये आम्हाला ह्याच्यामध्ये मोलाची मदत केलेली आहे आणि त्यांच्यामुळे आम्हाला ह्याच्यातले काही, कारण की स्थानिक लेवलवरची जी मदत आणि आरोपींचा शोध घेण्याकरता मोठी मदत झाली आणि त्यांच्या मदतीने निश्चितच आम्हाला हे आरोपी सर्व आमच्या प्रयत्नांना यश मिळालेलं आहे. थँक्यू. नाही, त्यांना हे माहिती होतं की आपल्याकडे N1 त्याचबरोबर N3 आणि 4मध्ये सधन वस्ती आहे आणि सधन वस्तीमधलं त्यांनी असं कुठलं स्पेसिफिक मुलाला ताब्यात घ्यायचं असं काही ठरलेलं नव्हतं, अशी प्राथमिक माहिती आहे. अजून बघा की सविस्तर मला असं सांगता येणार नाही, परंतु सधन वस्ती आहे त्या परिसरामध्ये आणि हे काही मुलं कामधंदा करत नाहीत, त्यांना आर्थिक उत्पन्नाचं कुठल्याही प्रकारचं स्रोत काहीच नाही आहे त्यांच्याकडे आणि मोठ्या प्रमाणावर ते पैसे मिळवण्याच्या उद्देशानेच त्यांनी हा प्लॅन रचलेला आहे आणि त्यांचं नियोजन त्यांनी पद्धतशीर गेल्या 4-5 दिवसामध्ये केलेलं होतं. कारण की ज्या पद्धतीने त्यांनी फोन वापरलेला होता आणि ज्या पद्धतीने त्यांनी भाषा वापरलेली होती त्याच्यावरून आम्हाला थोडंसं त्यांना नक्कीच कुठल्या तरी प्रोफेशनल व्यक्तीचा पाठबळ आहे आणि मार्गदर्शन आहे ही माहिती प्राप्त झालेली होती. परंतु तरी देखील आपण हा गुन्हा कौशल्याने सगळ्या लोकांनी आमच्या उघडकीस आणलेला आहे. हो, निश्चित, कारण की जवळपास 1 तारखेपासून 4 तारखेपर्यंत त्या कोणत्या मुलाला किडनॅप करायचं ह्याची रेखी त्यांची चाललेली होती. तपास चालू आहे त्याच्याबद्दल सध्या मला काही सांगता येणार नाही. नाही, मुलगा आता इथं या ठिकाणी आहे, त्याच्याबद्दल सविस्तर आपण नंतर बोलू या बाबतीत. नाही सांगितलं सध्या तर रेकॉर्डवरच्या काय नाही, तो वेगळा आम्ही त्याच्यामध्ये आहे, ज्यामध्ये आम्ही सगळ्या बाबी पडताळून पाहत आहोत ज्या काय आहेत त्या. मुलाला त्याच्या आईच्या वडिलांचा आणि काकांचा नंबर पाठ आहे. मुलाला नंबर विचारण्यात आले आणि मुलांनी त्यांनी नंबर सांगितले होते. रात्री 2 ते 2:30 दरम्यान होय. नाही, तसं नाही आहे. अपघात जरी झाला असला, कारण की माझं SP-चं बोलणंच रात्री 11 वाजता झालेलं आहे. मी साधारणतः SP जालनाशी 2 ते 3 प्रत्येक SPशी माझं जवळपासच्या ग्रामीण SP-पासून सगळ्या SPचं 1-2 वेळा तरी जवळपासच्या बोलणं झालेलं आहे. कारण की आपल्याला नगरची बॉर्डर लागून आहे, आपल्या जालनाची बॉर्डर लागून आहे,
या उत्तरेला आपल्याला काय जळगावची बॉर्डर लागून आहे. मी RTOच्या अधिकाऱ्यांशी देखील संपर्क साधलेला होता, कारण की उत्तर महाराष्ट्रामध्ये आपले RTOचे चेक नाके आहेत, त्याचबरोबर आपले फॉरेस्टचे देखील चेक नाके आहेत. त्यामुळे फॉरेस्टचे आणि त्यांच्या चेक नाक्यावरून देखील रात्रीच्या वेळी MP किंवा नॉर्थला हे आरोपी जाऊ शकतात, याची आम्हाला शंका होती. त्याच्यामुळे त्याने देखील मोलाचं आम्हाला सहकार्य केलं. त्याच्यामध्ये रात्रीच्या वेळी त्यांचे विशेष म्हणजे काही RTOचे अधिकारी जे आमचे पूर्वीचे परिचयाचे आहेत त्यांना आम्ही संपर्क साधला, तर ते देखील आमच्याबरोबरती रात्रभर जागे होते आणि आम्हाला माहिती पुरवत होते. म्हणजे मी आणि विशेषतः आमचे DCP नांदेडकर आम्ही त्यांच्याशी संपर्क साधत होतो. तर ज्या बलोनो गाड्यांचे जे प्रॉबेबल नंबर मिळत होते ते सगळे नंबर पाठवत होतो आणि ते त्या जिल्ह्यातल्या गाड्या आम्हाला ते फीडबॅक देत होते. म्हणजे RTOचे अधिकारी बऱ्यापैकी जे होते रात्रभर जागा होते. नंबर प्लेट त्याची बनावट त्यांनी लावलेली असं प्रथमदर्शनी दिसतंय आणि बाकीचा सखोल तपास ते तुम्हाला सांगता येईल या बाबतीमध्ये. हा, अशी माहिती प्राथमिक आहे. आता त्याच्या ते संपर्कात होते, त्यांना कुठं भेटला काय आला, त्याचा ज्यावेळी 6वा आरोपी आमच्या ताब्यात येईल त्यावेळी आम्हाला त्याच्याबद्दल सविस्तरपणे सांगता येईल. शिकायला होता इथं जो TV सेंटर त्याचं नाव काय आहे? नाही, आता काय आरोपीला आपण आत्ताच ताब्यात घेतले, मुलाला आत्ताच ताब्यात घेतले, याची पूर्ण चौकशी होईल. एका दिवसाच्या इंट्रोगेशन नंतर बाकीचे तुमचे बारीक प्रश्नाचे ते उत्तर मिळतील. कृष्णा पठाडे एवढं सविस्तर सध्या माझ्याकडे हातात माहिती नाही आहे. कृपया बेसिक मी माहिती आज सांगू शकतो. तपासाच्या दृष्टीने ज्यावेळी आमची आरोपीचा कस्टडी मिळेल त्याच्याकडे आम्ही इंट्रोगेशन करू, त्याच्यामुळे सगळे धागे जोडून येतील आणि मग त्यानंतर आम्ही सविस्तर तुम्हाला माहिती ते देऊ. मुलगा ताब्यात येणे आणि आरोपी मिळणे हे 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आरोपीच्या इंट्रोगेशनला वेळ आपल्याला. आपण किती वाजता पोलीस कसं पोहोचले एक्झॅक्ट तिथपर्यंत कसं काय? बघा, ह्या सगळ्या तपासाच्या डिटेल्समध्ये सध्या आपण जायची गरज नाही. प्राथमिक जी माहिती आहे, कारण की तपासाच्या दृष्टीने काही गोष्टी प्राधान्याने करणं क्रमप्राप्त आहे. त्याच्यानंतर आपल्याला सविस्तर माहिती अजून देण्यात येईल. नाही, बघा, मी तुम्हाला मुलाची सुटका केली टाईम वाईज अशी माहिती सांगता येत नाही. काही गोष्टी गोपनीय ठेवाव्या लागतात आणि गोपनीय असतात देखील. कृपया आपण या बाबतीत सहकार्य करावं. स्पेसिफिक आणि प्रिसाईज माहिती विचारण्याचा प्रयत्न करू नये. निश्चितच, आणि आम्ही त्यांना चांगल्या प्रकारे, कारण की माननीय मुख्यमंत्री साहेबांना देखील आम्ही या बाबतीत आत्ता एअरपोर्टला अपडेट केलेलं होतं आणि त्यांनी देखील छत्रपती संभाजीनगर आपल्या आयुक्तालयातील सर्व अधिकारी आणि या चमूमधील सगळ्या अंमलदाराचे अभिनंदन केलेले आहे. धन्यवाद.